नमस्कार मंडळी. तर आज आपण उन्हाळा स्पेशल मटका कुल्फी घरच्या घरी बनवणार आहोत, तेही अगदी कमी साहित्यामध्ये. अगदी 3 साहित्यामध्ये आपण आज मटका कुल्फी बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांची फेवरेट असणारी मटका कुल्फी अगदी मार्केटमध्ये ठेल्यावर किंवा हातगाडीवर मिळणारी मटका कुल्फी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. जर तुम्हाला मटका कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलेलं आहे. त्यासाठी मी 1 लिटर गाईचे दूध घेतलेले आहे. 1 लिटर दुधापैकी आपल्याला थोडंसं दूध वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. हे दूध आपण नंतर यूज करणार आहोत. त्यानंतर उरलेलं दूध आपण कढईमध्ये जिथे पाणी घालून घेतलेलं होतं 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर उरलेलं दूध त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर नॉनस्टिकची कढई वापरत असाल तर त्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही, कारण मी ते स्टीलची कढई घेतलेली आहे, त्यामुळे दूध तळाशी लागणार नाही. त्यासाठी मी 2 टेबलस्पून आधी पाणी घालून घेतलेलं आहे, नंतर त्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायचं आहे. दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आणून घ्यायची आहे. तोपर्यंत आपलं दूध उकळत आहे तोपर्यंत आपण काय काय साहित्य लागतात ते बघूयात. तर त्यासाठी मी 1/3 कप साखर घेतलेली आहे. 3 टेबलस्पून दूध पावडर, थोडंसं दूध आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता. ड्रायफ्रूट आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट काढून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट थोडे जाडसरसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर आपण जे दूध घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये एकही गुठळी राहायला नको. विस्करच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिल्क पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला शुगर कॅरमलाइज तयार करायची आहे. त्यासाठी मी 1 छोटी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये शुगर घालून आपल्याला त्याचं कॅरमलाइज शुगर तयार करून घ्यायची आहे. तर थोडीशी शुगर मी चमच्याच्या सहाय्याने कढईमध्ये पसरवून घेतलेली आहे, जेणेकरून आपली कॅरमलाइज लवकर तयार होईल. तर बघू शकता इथे आपलं कॅरमलाइज शुगर वितळायला सुरुवात झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला पूर्णपणे शुगर आपली वितळून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपलं कॅरमलाइज शुगरसुद्धा तयार झालेले आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे शुगर यामध्ये वितळून घ्यायची आहे आणि सतत आपल्याला थोडंसं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपले शुगर तळाशी लागणार नाही. यापेक्षा जास्त डार्कसुद्धा करायचं नाही, त्यामुळे आपल्या शुगर कॅरमलाइज कडवटपणा येऊ शकतो. अशा प्रकारे झाल्यानंतर थोडंसं कलर आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपल्या दुधाला सुद्धा चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. त्यामध्ये थोडं शुगर कॅरमलाइज टाकून आपल्याला दुधामध्ये दूध चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कॅरमलाइज टाकताना आपल्याला थोडं करूनच कॅरमलाइज टाकायचं आहे, कारण कॅरमलाइज शुगर टाकताना दूध वर येतोय बघू शकता. त्यामुळे आपल्याला थोडं करूनच कॅरमलाइज शुगर घालून घ्यायची आहे. आणि कॅरमलाइज शुगर घालताना आपल्याला सावधानी थोडीशी काळजीपूर्वकच आपल्याला कॅरमलाइज दुधामध्ये घालून घ्यायची आहे. कॅरमलाइज शुगर घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता संपूर्ण कॅरमलाइज शुगर मी दुधामध्ये घालून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. इथे थोडीशी कॅरमलाइज शुगर चमच्याला लागलेली आहे, पण तीसुद्धा दुधामध्ये आपण चमचा दूध गरम असल्यामुळे आपण सतत हलवत राहिलं तर ते सुद्धा आपली कॅरमलाइज शुगर दुधामध्ये मिक्स होईल. तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपलं
दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सतत हलवत आपल्याला दूध मिक्स करत राहायचं आहे. काही वेळाने बघू शकता आपलं दूधसुद्धा चांगल्या प्रकारे कॅरमलाइज शुगरमध्ये चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. तर बघू शकता कलरसुद्धा एकदम चेंज झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जे मिल्क पावडर आणि दुधाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे त्याला उकळी आणून घ्यायची आहे. यामध्ये आपण दूध पावडर टाकल्यामुळे आपलं दूधसुद्धा चांगल्या प्रकारे घट्ट होईल आणि आपली आईस्क्रीमसुद्धा एकदम अशी दाणेदार अशी तयार होईल. मटका कुल्फी ही दाणेदारच असते. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूटचं जे पेस्ट तयार करून घेतली ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये विलायची पावडरसुद्धा घालू शकता. मी इथे घातलेली नाही. विलायची पावडर घातल्यामुळे सुद्धा टेस्ट एकदम भारी येते. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये विलायची पावडरसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे दूध आपलं थोडंसं आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. दूध आपलं थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही वेळाने आपलं दूधसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आटलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपलं दूधसुद्धा घट्ट आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे सगळं मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपलं मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारचे ग्लास किंवा तुमच्याकडे कुल्फीचं मोल्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ज्याच्याकडे कुल्फीचं मोल्ड नाही तुम्ही अशा पद्धतीने अगदीच घरच्या साहित्यामध्ये मटका कुल्फी तयार करून घेऊ शकता. अशा प्रकारचा एक डब्बा घ्यायचा आणि एक ग्लास घ्यायचा. त्यामध्ये आपल्याला सगळं मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अर्धं मिश्रण आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक असं प्लास्टिक घ्यायचं आणि त्यावरून आपल्याला एक रबर लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे सिल्वर पेपर असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. इथे मी प्लास्टिकच लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि उरलेलं जे मिश्रण होतं ते सुद्धा मी कुल्फी मोल्डमध्ये घालून घेत आहे. त्यानंतर त्याची आपल्याला झाकण लावून ते सुद्धा मोल्डसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. तर 7 ते 8 घंटे आपल्याला फ्रीजरमध्ये हे आपल्याला कुल्फीचे ठेवायचे आहे किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा ठेवू शकता. त्यानंतर बघू शकता आपली कुल्फीसुद्धा चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये चाकूच्या साहाय्याने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि स्टिक त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केले तर तुमची कुल्फीसुद्धा एकदम परफेक्ट अशी तयार होईल. तर बघू शकता त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. जो आपण डब्बा घेतलेला होता त्याला थोडंसं गोल गोल फिरवत आपल्याला चांगल्या प्रकारे जे काडी आपण खोचून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे फिरवून कुल्फी आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. सहजरित्या आपली कुल्फीसुद्धा बाहेर निघालेली आहे. त्यानंतर बघू शकता आपली कुल्फी कट करून इथे मी दाखवत आहे. तर बघू शकता की ती पाहायलासुद्धा अगदी टेस्टी आणि एकदम छान अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे. बघू शकता एकदम दाणेदार अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे. तर ही कुल्फी तुम्ही घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये अगदी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही भारी कुल्फी आपण घरच्या घरी अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार करून घेऊ शकतो. तर बघू शकता त्यानंतर ग्लासमध्ये जे घातलेलं होतं ते सुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. वरून त्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट घालून घेतलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरच्या घरी कुल्फी तयार करून घेऊ शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांची फेवरेट असलेली मटका कुल्फी अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आणि अगदी मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही एकदम भारी अशी मटका कुल्फी तुम्ही घरच्या घरी तयार करून घेऊ शकता. तर जे मी मोल्ड घेतले त्यामधील कुल्फी मी
बाहेर काढून घेतलेली आहे. तर बघू शकता त्यावर थोडीशी पिस्त्याची गार्निशिंग करून घेतलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.